की जो मृत्युमुखी पडलाय, दोन्ही 13 जण पडलेत, त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? फक्त नुसतं गेले, मी बघितलं, मी बोलले असं होत नाही. अजूनही त्यांचा तो अभ्यास कमी पडतोय. म्हणजे मी आठवड्यातनं बुधवार कोणालाच बोलवायची नाही. खाजगी PA असताच कामा नये. जे काय आणि तुमच्या असतील तर तुम्ही द्या. आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या करदात्यांचे का म्हणून पैसे द्यायचे? शिवसेना म्हणून किंवा विरोधी पक्षनेत्या म्हणून या दोन्ही ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा किंवा त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आपण कसा मी प्रयत्न आता करणार? आयुक्तांकडे माझे 8-10 प्रश्न आहेत. त्याच्यात हा पण एक प्रश्न आहे की जो मृत्युमुखी पडलाय, दोन्ही 13 जण पडलेत, त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? मी एकाबद्दलच नाही, मी सगळ्यांबद्दल बोलते. कारण सगळ्यांबद्दलचं हे होऊ शकतं. महापौर एकट्यासाठी न्याय नाही द्यायचा झाला तर 13 लोकांना एका वेळेला न्याय दे. कुटुंबांना रक्कम तर नाहीच दिली आहे, मलाही कळलं आहे. त्या कुटुंबियांना महापालिकेत बोलवून त्यांचा म्हणजे घरी जाणं किंवा बोलणं हे महापौरांचं काम आहे. आणि प्रत्येक मृत्यूला कोर्टाने 6 लाखाचं हे केलेलं आहे. आमचं पत्रही गेलं आहे की ही रक्कम अतिशय कमी आहे. माननीय कोर्टांना पुन्हा आपण सांगायला लागेल किंवा माननीय आयुक्तांना सांगावं लागेल की या रकमेत एवढा मोठं बजेट आहे आपलं. त्या बजेटच्या मानाने हाकणात जे आपल्यामुळे किंवा आपल्यामुळे म्हणण्यापेक्षा महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे जर असे मृत्यू होत असतील तर महापालिकेच्या असलेल्या टोटल बजेटच्या कायम 20% बाजूला ठेवून त्या रकमेतून त्या जेल कोडमधून या रकमा देण्यात याव्या असा महापौरांनी ठराव करावा. तो करत नाहीयेत, पाठपुरावा करत नाहीयेत. फक्त नुसतं गेले, मी बघितलं, मी बोलले असं होत नाही. अजूनही त्यांचा तो अभ्यास कमी पडतोय. त्यांनी काही गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी एखादा दिवस राखून ठेवून, म्हणजे मी आठवड्यातनं बुधवार कोणालाच बोलवायची नाही. आणि सर्व खात्यांमध्ये गेलेल्या पत्रव्यवहाराचं काय झालं याचा आढावा घेत होतो. तो आढावा त्यांनी घेतला पाहिजे तसा. तर आणि तरच हे 4 वर्षामध्ये फार सुस्तावलेलं आणि मस्तावलेलं जे प्रशासन आहे त्याला कुठेतरी आळा होईल. आत्ता प्रशासन कोणाचंच ऐकत नाही आहे. महापौरांचं नाहीच ऐकत हे दिसतंय. ज्यावेळेला आपण त्या बाळाच्या मृत्यूला धरून किंवा हे पडलेल्या मॅनहोल जेव्हा चर्चा करत होते तर ऐकता आल्याच नाही, शेवटपर्यंत आल्या नाही. आणि नंतर तो अहवाल पाठवला. तो अहवालामध्ये काय दिसलं आपल्याला तर ते चुकीचा अहवाल आहे असं महापौरांनी ठाम मत आहे. आमचंही आहे की व्हायला पाहिजे. मग कुठे तुमचं प्रशासन ऐकते? मग त्यांना जर दाब द्यायचा असेल, जे सगळे तुमच्याकडे माझ्याकडे जे लोक न्याय मागायला येतात त्यांना आपण कसं काही न्याय देणार आहोत? जर असा मस्तावलेला सुस्तावलेला प्रशासन असेल तर त्याला चाबूक मारण्याचं काम तर आम्ही विरोधी म्हणून आता करतोच आहोत. सत्तेत असताना पण आम्ही अनेकदा आयुक्ताला घेऊन आलो आहे महापालिका सभागृहात. त्यामुळे कामाच्या पद्धती त्यांनी बघाव्या कशा चालल्यात आणि त्याच्यामुळे मुंबईकर काय म्हणतायत याचा कानोसा घ्यावा.